हे बघा, झाली आपली वडी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज 1 जानेवारी. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना 2026 साल सुख समृद्धीचं, समाधानाचं जावो. चला तर म्हटलं आज काहीतरी गोड करावं. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर दुसरं काही फार काय करणार नाही आहे. मी दाखवते काय करते ते. रवा घेतला आहे बघा 1 वाटी. थोडा वाटीला कमी आहे. हे डेसिकेटेड कोकोनट आहे. ओला नारळ असला तरी चालतो, पण माझ्याकडे हे होतं म्हणून हे वापरते. साखर घेतली 1 वाटी. तूप घेणार आहे मी. चला तर आता रवा भाजून घेते मी. एक थोडंसं काहीतरी देवाला नैवेद्याला गोड करावं म्हणून करते. रवा भाजून घेते आधी. तूप घालते कढईमध्ये. रवा भाजून घेते. चांगला भाजून घेते रवा. रवा चांगला भाजत आलाय बघा. आता त्यात मी ते डेसिकेटेड कोकोनट टाकते. आधी रवा चांगला भाजून घ्यायचा आणि मग ते टाकायचं, कारण त्याला काय भाजायला जास्त वेळ नाही लागत. रव्याला वेळ लागतो भाजायला. हे बघा, हे घालून घेते. परत चांगलं परतून घेते. हे बघा, आता हे उतरवून ठेवते. दोन्ही चांगलं भाजलं. रवा काढून घेतला. आता त्याच कढईमध्ये बघा, आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला ना, त्या वाटीने मी पाणी घालते. त्याआधी साखर घालते. हे बघा, तितकीच साखर घेतली. पाणी घालते. विरघळू देते चांगली साखर. ह्यात मी 2-3 काड्या केशराच्या घालणार आहे. आणि थोडासा पिवळा रंग सहज घालणार आहे. आपण नाही घातला तरी चालतो. कोणाला पांढऱ्यात जर आवडत असल्या वड्या, मी रवा आणि नारळ खोबऱ्याची वडी करते. तर समजा तुम्हाला रंगीत नसेल आवडत तर नका करू. पांढऱ्या शुभ्र करायचे असले तर करा. मी आपला थोडासा रंग घालणार आहे. मला आवडतो असा रंग कोणत्या एखाद्या पदार्थामध्ये घालायला. हे बघा, रंग घातला मी थोडा. वेलची जायफळची पूड पण घालणार आहे मी त्यात, पण नंतर घालीन. आपण पाक बघूया कसा झालाय. तो खूप कडक नाही करायचा आहे. आपण रव्याच्या लाडूला वगैरे करतो की नाही पाक, तसंच करायचा. खूप कडक पण नाही. अजून 1-2 मिनटं होऊ द्यायला पाहिजे. पसरतोय पाक. खूप कडक नाही होऊ द्यायचं आहे. असाच ठेवायचा पाक. आता मी भाजलेला रवा त्यात घालते. मी रवा नारळाची वडी करते. काहीतरी थोडंसं नैवेद्याला करावं म्हणून. वेलची जायफळची पूड घालते थोडीशी त्यात.
चांगलं परतून देते. परतून घेतलं चांगलं. त्याच्यावर आता झाकण ठेवते मी. 1-2 मिनटं वाफवू देते चांगलं, गॅस बारीक करून. झाकण ठेवले तोपर्यंत ह्या ताटाला बघा मी तूप लावून घेते. ह्यात ती वडी लावून घेते. व्यवस्थित अशी हे थापून घेते आणि मग चांगले अर्धा तास तरी आपण ही गार व्हायला ठेवून देऊ. नंतर वड्या कापू. थोडंसं ह्याच्यावर चारोळी घालते, कारण नंतर सुकल्यावर मग नाही बसणार ते. असेच बसतील तेवढ्या बसतील असेच घालते. आपण लाडूला वगैरे कसं लाडू वळल्यावर लावतो, पण हे बसणार नाहीत मग आपण जेव्हा वडी कापू तेव्हा. हे बघा, आता हे चांगलं अर्धा तास मी थंड होऊ देते. नंतर आपण याची वडी काढू. थोडा वेळ गार होऊ दिली बघा वडी. आपण त्या आखून घेऊ, कारण नंतर मग आखायला लागलं की तुटतील एखाद्या वेळेस, म्हणून मग आधी आखून घेते मी. हे बघा, नंतर काढू. अशा आखून घेतल्या. आता पूर्ण गार झाल्यावर आपण काढू ह्या वड्या. गार झाली पूर्ण वडी, आता काढून बघते. मस्त अशा वड्या निघतात. काढून घेते सगळ्या ह्या वड्या. खोबरं घातल्याने अजून छान लागतात ह्या. आपण रव्याचे लाडू करतो तसे मोडले तुटले तुटले रव्याच्या लाडूसारखं, पण एवढंच की यात खोबरं घातले. आता लाडू नाही वळायचे तर मग आपण अशी वडी पण करू शकतो. हे बघा, ही एक तुटली माझ्याकडनं, सॉरी. मस्त अशा निघते. सगळ्या काढून घेते. एक दोन तुटल्या. अशी आपली ही रवा नारळाची वडी. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.